फक्त जगात दोघांना वाटतं, एक आई वडील आणि दोन संत. तुमचा वाटोळा व्हावं हे भाऊबंधांना वाटतं, तुमची इज्जत जावा हे पाहुण्या रावणांना वाटतं, आणि तुमच्या इस्टेटीला गिराईक लागावं हे मित्रांना वाटतं. पण तुमचं चांगलं व्हावं हे फक्त दोघांनाच वाटतं, एक आई वडील आणि दोन संत. फिरायच्यावर का घुसायचं अभंगात? कारण काय, त्याला 12व्या अध्यायात ओवी आहे. ओवी जरा बारीक आहे का? ओवी जरा बारीक आहे का? अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. ओवी आहे का बरं का नाही? अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. ओवी बा कशी, अभ्यास केला तर ज्ञान आहे, आणि ज्ञान आलं तर देवाचं ध्यान आहे, रियाज केला तर पक्वाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे, नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे, लीनता ठेवली तर व्यापार आहे, आणि कष्ट केले तर भाकर आहे. आता पाठच करून घेतो. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान घ्यायला मोबाईल ज्ञान. पण 12व्या अध्यायाचं म्हणणं हे, पण 10व्या अध्यायाचं म्हणणं याच्या उलट आहे. 10वा अध्याय असं म्हणतोय, आतापर्यंत जगात बोंबला धिंडणाऱ्यांना कधी देव भेटला नाही. बायका पोरं स्वरण बोंबलं थिंडण मोकार ठिकाणी घन सोळा, यांना खानदानी देव भेटत नाही. आणि उपवास करणारा जिथं देव कधीच गाठ घेत नाही. ही उपवास करणारी जी लोक आहेत ही मनोरुग्ण लोक आहेत, डोक्यातून गेलेली लोक आहेत. त्यांना इन मराठी चक्र म्हणायचे. चक्र आठवड्यातून एक उपवास ठीक आहे, 15 दिवसातून वैष्णव म्हणून एकादशी ठीक आहे, महिनाभर उपवास जमत नाही. उत्तर परत मिळाय का? देव हा उभी फीड करावं का? कर्म हाच देव. परत वाक्य मिळाय का बघा? चांगलं वागा हाच देव आहे. कोणत्याच ग्रंथात सांगितलं नाही तुम्हाला बायका पोरं सोडा, कोणत्याच ग्रंथाने तुम्हाला सांगितलं नाही आई बापा उपाशी मारा. जगातल्या विश्वातल्या, जगातल्या नाही विश्वातल्या सगळ्या ग्रंथाने तुम्हाला 5च गोष्टी सांगितल्या. एक भजन करा, 2 नीट वागा, 3 नीतीने जगा, 4 काळ्या आईची गोठ्यातल्या गायची घरातल्या आईची सेवा करा, आणि 5 शरीर एकदाच मिळणार आहे, पुन्हा मिळणार नाही, त्याचा वापर चांगला करा. कोणत्या ग्रंथाने सांगितलं नाही तुम्हाला? बाकीचं फिट झालं. पहिली ओवी तरी अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान. कर्म हाच देव. जगातले सगळे संत देवाकडे गेले. सावता बाबा असे संत देव त्यांच्याकडे आले. अख्खं जग देवाची पूजा करताय. देव तुकोबरायची पूजा करीत होते. अख्ख्या बाया उपास करतात, पण देव चढीला दळू लागत होते. ही लोकांचं दळण दळती. अभ्यास करा. ओवी झाली, तिसरी ओवी आहे. संपत्ती आली, मी डागावर का व्हाव्या? संपत्ती आली की दया येत नाही, आणि दया आली की संपत्ती येत नाही, आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय राहत नाही. 3 ओव्या फिरताना मी अजून कीर्तनाला सुरुवात केली नाही. कीर्तनाला सुरुवात करायची तुमची ना आपली पहिलीच गाठ आहे. आपलं काम थोडं नांगाट आहे. नांगाट म्हणजे पहिलीन वाटलं तर शेवटची समजायची. पण इतर कीर्तनात आपल्यात फरक आहे. कीर्तनाला 3 सूचना आहे पहिल्या सुरू करतानाच. दरिद्र्यवाणी कीर्तनाला बसायचं नाही, तो यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, आम्हाला जीव काढायचा. तुम्ही सुताक पडल्यावानी कीर्तनाला बसायचं, यायचं नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळलं, नाही तर काहीच कळायचं नाही. पहिल्या 3च ओव्या कळल्या नाही, पुढे काय कळायचं?
आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे, शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची, ओपन चॅलेंज. मोबाईल कोण चालू ओपन चॅलेंज. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तक उलटे पालटे करून देणार, पण क्या पण मी गेलो बोंबलायचं नाही. मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझा काय संबंध? तुम्हाला पटा म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुम्हाला सांगितलं कुणी? हे खरं सांगा. आम्ही कीर्तन करणार, आम्ही कीर्तन करणार, आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे गडी आहे. गडियात आम्ही गडी. देवाने निरोप द्यायचा, देवाने निरोप द्यायचा आणि आम्ही तो तुम्हाला पोचवायचा. याच्यावर तुमचं मत काय? आम्ही कोण? तू का म्हणे मज बोलवितो देव. देव बुद्धी देईल तसं, जसं देव बुद्धी देईल तसं अभंग कीर्तनाला सुरुवात. तुका म्हणे सहावं आणि आईचं तृतीय, द्वितीय, तृतीय आणि षष्टम श्राद्धाला सुरुवात. आता फक्त तुम्हाला बोलायचंय, क्वेश्चन आणि आन्सर राहील. आता फक्त प्रश्न आणि उत्तर. पहिला प्रश्न, आता फक्त बोलत जायचं, बोललं तरच कळेल. माणसाला जन्माला यावं लागतं किंवा नाही? हा म्हणा, नाही म्हणा. तुम्ही आजारी आहे ना? नाही. सावध. आज तुम्हाला हे जन्माला यावं लागतं किंवा नाही असा प्रश्न माझा होता. तुमचं उत्तर आहे जन्माला यावं लागतं. मी लगेच उत्तर दिले, जावं लागतं का? जावं लागतं. म्हणजे यावंही लागतं, जावं लागतं. पुरावा आहे का? दुसरा अध्याय, उपजे ते नासे नासने पुनरपी दिसे. 15वा अध्याय, आका उपजणे आणि निमणे. श्लोक पुनरपी जनम. म्हणजे यावंही लागतं. एकाने विचारलं यावं का लागतं? जावं लागतं म्हणून. जावं का लागतं? यावं लागतं म्हणून. एक म्हणलं मी येणारच नाही, यावाच लागल. एक म्हणलं मी जाणारच नाही, तो बाप गेला म्हणलं तू राहत नाही. आता इथं दोन्ही उत्तर आहे का? यावंही लागेल, जावं लागेल. मी एकाने विचारलं महाराज यायचं आहे आणि जायचं आहे, तर यायचं का? ते किचकट आहे बरं का. आता फार श्राद्ध नदीपर्यंत सांगणार आहे मी तुम्हाला. का? त्याचं उत्तर आहे 17व्या अध्यायात उत्तर आहे त्याचं. वगैरे सगळे सकाळपर्यंत घ्या. झाड जाणीचे फुले, मानस जाणीचे बोले आणि भोगे जाणीचे केले कर्म पूर्वजन्मीचे. मागील जन्माचे भोग इकडे लक्ष दे. मागील जन्माचे भोग भोगण्यासाठी जन्माला यावंच लागतं. पुरावा आहे का? काकडा. माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागवता. साधू संतांची निंदा केली, हरी भक्ताची स्तुती नाही केली. तुम्ही मला महाराष्ट्रात एखादा माणूस दाखवा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट नेलीत. इथं 2-4 जण आहेत. तुम्ही गंध किती लावा, गंधाचं मत नाही. तुम्ही गंधात झोपा, पण तुमचं वाटूनच होणार. परत येऊ नको इकडे, आता तिथं बस. मग एकाने मला प्रश्न विचारला, महाराज तुम्ही असं का सांगितलं? उत्तर भारी काय का? 16व्या अध्यायामध्ये 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. दैवी आणि आसुरी. त्याचं उत्तर आहे का बघा. दैवी संपत्तीला सर्वी दैवी संपत्तीला 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीला 6 गुण आहेत. पण अध्याय जर वाचला तर दैवी संपत्तीच्या वाव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या वाव्या जास्त आहेत. जेवढी जेवढी माणसं कोट्याधीश झाली जनता लुटून, एकही माणूस आतापर्यंत घरी मिळाला नाही.
सगळी माणसं हॉस्पिटललाच मारणार आणि मारताना त्यांच्याजवळ 3 जणच असणार, डॉक्टर, कंपाऊंडर, नर्स. आणि 3घांनाही माहित नाही हा कधी मिळालाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार झटका तीव्रच येणार. ते 2 महिने मृत्यूशी झुंज देत होते. झुंज झुंज द्यायला तो काय बिबट्या होता का? ते झुंज नव्हते देत, ते गरीबाचा तळतळाट भोगीत होते. इंग्रजीचं वाक्य हे ध्यानात ठेवा, सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. सगळं करू शकता तुम्ही सगळं, पण केलेल्या कर्माला फळ आहे हे ध्यानात ठेवा. पैशाच्या घमेंडीत आणि अंगातल्या ताकदीच्या घमेंडीत तुम्ही मानित नाही, तो भाग वेगळा. परत ऐका, 3.5 लाख तरुण पोरं रावणाच्या घरात होती. 3.5 लाख. पण रामाने रावण मारला तेव्हा 3.5 लाखामधला एकही नव्हता. तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानित्या बिनित्या, तुम्ही भेजातून गेलेली माणसं. लोकांना तुमचं काही घेणं नाहीये. आपल्याला फिरायची ओवी तिथंच यावं लागतं. आल्यावर फायनल फक्त भोगल्याशिवाय सुटका. काही माणसांना अख्खं गाव कटाळलंय तरी मरत नाही, आणि काही माणसं चालू गेली, विश्वास बसत नाही. कर्म आहे ते. आता उलट फिरवतो, तेवढीच ओवी आहे, फिट झाली. आता यावं लागतं. आल्यावर प्रश्न पहिला मिटला ना का? आता दुसऱ्या प्रश्नाला 2 मिनिटं वेळ आहे. तो ब्रेक, तुम्हीच उत्तर द्यायचं. उत्तर तुम्ही द्यायचं. आता माणूस मारताना काही बरोबर नेतो का? तुम्ही मला सगळेजण उत्तर देणारे नाही, आणि हे उत्तर 1001% चुकीचं आहे. पाच मिनिटं घ्या, तुम्ही बली होणार 10 मिनिटात. तुम्हाला काही करणार नाही. आज माणूस मारताना 2 गोष्टी बरोबर नेतो, त्याने आयुष्यात कमवलेलं ज्ञान आणि त्याने केलेलं चांगलं कर्म. हा पोरगा हा पखोदे गेला, कला बरोबर नेला, इंद्रकर नेला, दुसरा कसाही बाबा होऊ द्या, तसं नाही. माणूस ज्ञान, तुळशीला घातलेलं पाणी, बरे तुळशीला निर्वास, तुळशीला घातलेलं पाणी वाया जात नाही. गायीनं पाहिलेलं पाणी वाया जात नाही. झाडाला घातलेलं पाणी वाया जात नाही. सप्त्याला दिलेली देणगी वाया जात नाही. हे कधी ध्यानात. जग किती बदलू द्या, जगाचा काय विषय नाही. जग कालही होतंय, आजही आहे, उद्या. त्याचं काय एवढं कौतुक करे काय? लोक गाड्या घेणं, बांगला बांधणं, बायको करणं हा काय पराक्रम नाही. हॅलो, मला मुलगा झाला, मिरवणूक काढायची. आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्याला जमलं का? तू एकटाच न रे का अख्या गावात? अरे पागला, तुला एकच झाला एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 12 होतात रंग बदलून, आणि तुला एकच झालं तर पालत पडायला लागलं का टेटसला, उताना पडायला लागलं का टेटसला, दात वाचवायला लागलं का टेटसला, आणि तुला हाणताना टेटसला ठोई. अरे बावळ्या, साखर कशातही घातली तर गोडच आहे, कारलं कसंही खाल्लं तर कडूच आहे, मिरची कशी खाली तर तिखटच आहे, आणि मीठ कसंही खाल्लं तर. संसार करणं, गाड्या घेणं, बांगला बांधणं हा काय पराक्रम आहे का? माळकरी होणं, चांगल्या पोराचा बाप होणं हा पराक्रम आहे. हे ज्यांचं पुण्य सरळ आहे ना, त्यांनी मुलगा PSI केला, ही श्रीमंती आहे. आणि त्या दोन्ही मुलांनी एवढा कार्यक्रम केला, ही श्रीमंती आहे. बाकीचं काय घेऊन बसून हे गाड्यात बंगला, कोणता श्रीमंत बंगल्यावर झालाय? मोठा बंगला पेटवा. हे आपल्या लोकांना श्रीमंतांची बुटं चाटायची सवय लागल्यामुळे आपली लोक भिकारी झाली. आपल्याला मोठा माणूस दिसला का आम्ही बोकांडी घेतलाच, नियम झालाय आमचा. तुम्हाला नाही पुढे बसलं का? खरंय, मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा, छोकरी माझ्या चाललं. बदल झालं
काय माणसं म्हणतात तो माणूस लय श्रीमंत आहे, असू दे अजून तोंडाना जेवतोय, पुढे पैसे ते हे बंद कर, इकडे सुरू कर सुरू वाटायला. या जगातले सगळे श्रीमंत कोण आहे माहिती का? ज्ञानोबा आहे आणि तुकोबा आहे. मी काय श्रीमंत आता हे गावात तुम्हाला जे श्रीमंत माणसं दिसतात ना त्यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे श्रीमंत आहे. यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोट हिसाब वाचल्या ना तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. यांचा फॅक्टरी बँकेने नेलं ते म्हणजे पाहुण्याचा नांगरा गेला. आता पाहुण्याच भारीच्या घरात राहत होते ती का मुतारी नांगरिक का चाललं आंधळ दळीत आहे. हा म्हणजे कोलगेटची जाहिरात करणारे म्हातारीला जात नाही. कोलगेटची जाहिरात करणारी एक म्हातारी आहे टीव्ही ते जातच नाही आणि ती म्हणती हे मला पोषण देत आहे. मी म्हणतो देऊ दे तू लावी ती कुठं हा प्रश्न आहे ना. गोळी फिट करून घ्या आता जायचं अजून लय लांब जायचंय. माणूस मारताने काही बरोबर नेतो का? उत्तर आहे कर्म आणि ज्ञान. सांग काळ्या आईची सेवा करा बरोबर येणार. कोठ्यातल्या गायची सेवा. मग जुनी माणसं 80-90 वर्षी का जगायची? त्याला 4 कारण आहेत. काळ्या आईची सेवा, गोठ्यातल्या गायची सेवा, दरवाज्यातल्या अतिथीची सेवा आणि मोठ्याचा आदर. आता हे 90 आपण ऐकायचं नाही महाराज. आपल्याला आपलं शेवटचं पुण्य स्मरण 62. आता जर यम आला नाही इथे यम कीर्तनात यातले निम्मे जायला तयार आहे. इतके वैतागलेत लोक. वर जागा नसल्यामुळं यम येत नाही. तर आता जर यम आला आता जर तुम्ही डॉक्टरांना ना कीर्तनात आणि एवढ्या महिला जर चेक केलं 20 बाया येड्या निघतील त्याच्या. येड्या कशा बाई माहिती का? हे टीव्हीच्या मालिकांबाई परमिष्ट झाल्या बाया. परमिष्ट त्यांना आखलीच राहिलं नाही. मालिका सांगती सर्व पात्र काल्पनिक आहे आणि खरं ठरलं तर योगायोग आहे. हिला अक्कल कुठे? ही नवऱ्याला विचारते खाऊ कालच्या भागात त्या बाईला पहिला नवरा होता. आज तर ती दुसऱ्याच बाबा बरोबर आहे. मग त्याच्या भागात तिच्या पहिल्या नवऱ्याला कळलं काय होईल? तुम्हाला ते जाऊ दे पण हा प्रयोग मी केलं काय होईल हे सांग. चाललंय जरा थोडं माझं यावं लागतं जावं लागतं. उत्तर सोडायचं नाही आणि भोग भोगावेच. थोडे किचकट मुद्दे पण फिट करून देतो. माणसाला भोगल्याशिवाय सुटका नाही. केले कर्म झाले तुझी भोगावे, केले कर्म झाले तुझी भोगावे, केले कर्म झाले तुझी भोगावे, केले कर्म झाले तुझी भोगावे. ऐसे किती हरी मुखी गाना भरी देता, हरी मुखी गाना भरी देता. दुसरा प्रश्न झाला आपला यावं लागतं कमी झाला आवाज यावं लागतं आल्यावर जावं लागतं आणि भोग भोगावेच. आता आपला प्रश्न होता मरताना माणूस काही बरोबर नेतो का? उत्तर आहे कर्म आणि चांगली चांगली माणसं समाजात जेव्हा जगतात तेव्हा ते चांगलं बरोबर नेतात. उदाहरणार्थ कोणताही व्यक्ती या अब्दुल कलाम विद्वत्ता बरोबर नेणार, विवेकानंद विद्वत्ता बरोबर नेणार. तिथे काय गप्पा नाही, हे काय गप्पा नाही. ज्याच्याकडे विद्वत्ता आहे ते त्याच्याकडे नेणार. आता त्याला अक्कलच नाही त्याला या गोष्टी सांगून काय करायचं? आणि कमी झालं त्याचं. कमी बुद्धीची माणसं नेहमी धर्मविरोधी वागतात. ते बुद्धिमान नसतात. तुकारामाचा गाथा पाण्यात बुडाला का आम्ही ठरू ना, तुला काय घेणं? आणि माणसांमध्ये भांडण लावायचं हा धंदा झाला लोकांचा. त्याला काय नाही. आणि पोरं झाला तेव्हा तरुण पोरं लोकांच्या तुम्ही नादी लावू नका. लोक वापरून घेणारे सीझन संपल्यावर सोडून देणार.
आता हे माझं मशीन बरं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडले तारखा बंद. लोक म्हणतील हवा जायला लागली, उरफाट बोलायला लागलं, संपला विषय. आपले डोळे गेले, टीव्ही चालू झाला, करायचं काय? काय काहीच नाही. म्हणून मरताना माणूस काही नेत नाही, पण कर्म नेल्याशिवाय राहत नाही, हे त्यांना कळलं. म्हणून तर इतिहासात चौका चौकात छत्रपती आहेत. प्रयोगशाळेत चौकात चौकात अब्दुल कलाम आहेत, विवेकानंद आहेत. का? त्याचं कारण आहे विद्वत्ता आहे. आपलं नाही, आपल्याला इथलंही नदीवर 100-200 भाषणं म्हणाल, संपला दावा. दावा झाला का आपलं संपला विषय. ज्यांनी कर्म चांगले केले नाहीत, महाराष्ट्रात वाचलं का तुम्ही कुठं दुर्योधन 5 टॉन? वाचलं का कुठं दुःशासन का ढाबा? नाही. त्याला आले जन्माला गेले. शेळीच्या गळ्यात सड किती लोंबलं तर कधी दूध देणार आहे? गायच्या काशीतलं गुडशीड किती चिटाकलं तरी कधी दूध पिणार आहे? लालातलं बिडूक किती धरलं तरी कधी फुलाचा सुगंध घेणार आहे? आता पुढचा प्रश्न थोडा अवघड आहे, उत्तर तुम्ही द्यायचंय. माणूस मारताना काही बरोबर नेतो का? उत्तर आलं कर्म आणि ज्ञान. आता तिसरा प्रश्न तुम्हाला विचारतो मी, माणसाचं मारताना जातं काय? मारकरी गंगाबिंदावाले, चोपदार फिपदार येणेकरी, खोदे बी खोदे, गण ठोकणारे, मोकात दिंडी जाणारे, एका दिंडीच्या 3-3 दिंड्या करणारे, सगळ्यांनी बारीक उत्तर द्या. माणसाचं मारताना जातं काय? तुम्ही मला उत्तर देणारे शरीर. काय उत्तर आहे तुमचं? तुम्ही आजारी आहे, बोला नुसतं, काय म्हणायचं तुम्हाला? शरीर. आता मी मरायला लागलो, उत्तर आहे का बरं? मी मरायला लागलो, मेलो. मला माझी बायका बरोबर मारली, रडली बिडली, बायकोने थोबड झोडलं, पोराने जरा फुसफुस केली, काढलं मला बाहेर आंघोळीला, आणि मेलो मला आंघोळ घातली. अगोदर मला 1.5 महिना आंघोळ नव्हती. उचिड्या घालत्या माझ्या अंगाला, उचिड्या. पण मेलो आंघोळ घातली, नवं कापड घातलं, ठोकळा कापडाला चिटकावला, माझ्या पोऱ्यानं मडकं हातात धरलं आणि मला रस्ता दाखवला. माझ्या बायकोनं पदर खाली केला, मी मोकळी झाले. बरं झालं आवला गेली. भाऊबांधांना बरं वाटलं, त्यांनी मला खांदा बोला ना दिला, सरणावर मला ठेवलं. त्यांना आनंद झाल्यामुळे त्यांनी उरव माया लाकडं. मी तासात येतच नव्हतो, टायर वापरला. टायरने जळत नव्हतो, मिठाची गोण होती आणि आग मला लागली. बाकी त्याने सणात दुसऱ्याचे चपला घालून घर. मग आता मला उत्तर द्या, मी गेलो का घरच्यांनी नेलं? घरच्यांनी नेलं. मी चांगला पडेल होतो अंगणात, तरी लोक म्हणतात त्यांना आपल्यातून जाऊन 10 दिवस झाले. ते झाले नाही, ते गेले नाही, आपण नेले. पहिला प्रश्न आहे, शरीर जात नाही. किचकट आहे बर का. कोणी प्रवचनकार कीर्तनकार असले तर नीट ऐका. नदीवर लोक नादीलाही बसू नका. शरीर जात नाही. 2, तुम्ही मला उत्तर देणारे देह जातो का? उत्तर ऐका. ही प्रकृती आहे, रज तम सत्व 3 गुणाने बनलेली प्रकृती आहे. हिच्यामध्ये 4 देह, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. प्रकृती देह येतो आणि भोगून जातो, शरीर जात नाही, देह जात नाही. बरळायचं नाही. आता तिसरा प्रश्न गंधावाले देणार आहेत, आत्मा जातो. शरीर नाही गेलं तर देह, देह नाही गेला तर अरे बोला ना आत्मा. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. हंडा घ्या, हंडा पाण्यानं भरा आणि हंडा वट्यावर ठेवा. सूर्याची किरण हंड्यात पडली. हंडा केवढा आहे? सूर्य केवढा आहे? हंडा एवढा आहे. ते बादलीत होता, बादली एवढा आहे. ते हौदात होता. मग सूर्य एक कान आहे,
सूर्य एक का अनेक? एक त्याचे प्रतिबिंब अनेक. आत्मा एक त्याचे प्रतिबिंब अनेक. पुन्हा उलट फिरा. महिला मंडळ तुम्हाला प्रश्न आहे. शाळेतले पोरं किटली घ्या 5 लिटरची, तिच्यात दूध भरा. दूध आणि दूध मला फक्त दुधाचा आकार सांगा. आडवं उभं का तेल पाहिजे सांगा ना. उभं आडवं बर. गोल दूध 33%. अरे किटलीचा जो आकार आहे तो दुधाचा आकार आहे. आता ते दूध बादलीत होता. करेक्ट. आता ते दूध तांब्यात होता, ते फुलपात्रात होता, ते ग्लासात होता, ते कपात होता, ते प्लेट मध्ये होता. मग दुधाला आकार आहे का? नाही. दूध ज्या भांड्यात ठेवाल त्या भांड्याचा आकार म्हणजे दुधाचा आकार. माहिती का उत्तर? आत्म्याला जन्म नाही, आत्म्याला मृत्यू नाही, आत्मा येत नाही, आत्मा जात नाही, आत्म्याला पाणी भिजत नाही, अग्नी चालित नाही, शस्त्र कापीत नाही, जन्माला येत नाही आणि मरायला जात नाही. बदलच झाली ती शरीरचा बरे दे. शरीर जात नाही, देह जात नाही, आत्माही. मग तुम्ही म्हणाल महाराज 10 मिनिटं लावून धरलंय तुम्ही, मग माणसाचं जात काय? उत्तर ऐका. माझा हात वर झाला चैतन्य आहे, माझे वट हालतात चैतन्य आहे, माझी माझी पापणी खालीवर होते चैतन्य आहे, आणि माझ्यातलं चैतन्य गेलं की मी प्रेत आहे. मग परत ऐका. शरीर जात नाही, देह जात नाही, आत्मा जात नाही, पण चैतन्य गेल्याशिवाय. आणि दुसरी अध्यात्म त्याला उपाधी माझी गुप्त. आतमध्ये ते आहे ते दिसत नाही, पण गेल्याशिवाय राहत नाही. शरीर जात नाही, देह जात नाही, आत्मा जात नाही, पण चैतन्य गेल्याशिवाय राहत नाही. आता पुढचा प्रश्न तुम्ही म्हणाल हेच सुधरा ना आम्हाला. आता पुढचा प्रश्न याच्यापेक्षा थोडा सोपा आहे. सोपा आहे म्हणजे तुम्ही पटकन उत्तर द्याल. माणूस स्वर्गाला जातो का? बोला ना. प्रश्न काय नका. माणूस स्वर्गाला जातो का? ऐका. आता मी मरायला लागलो, माझं डोकं माझ्या पोराच्या मांडीवर आहे. त्याने मला काय दिली? मांडी. आणि त्याने मला दूध पाजायला सुरुवात केली मरायच्या टायमाला, ते बी पाणी टाकून. अरे काय शे. अरे मरताना तरी चांगलं दूध प्या. कार्य खदाकाला दूध. तुम्ही सासूला चांगलं दूध द्यायला काय झालंय का? म्हैसल्या बापाच्या घरून निघतो. एवढं चमच्यात दूध देते का? आणि त्याच्यात मी शितच गुतलं, दूध खाली गेलंच नाही. काय नाटक आहे लोकांची. माझ्या पोराने मला दूध पाजायला सुरुवात केली आणि मी आता जायला लागलो म्हणजे चाललोच. मग आता मी माझ्या पोराला ओवी सांगणार आहे का? श्लोक सांगणार आहे का? मी त्याला काय सांगणार आहे? सगळ्या उधाऱ्या गोळाकार आणि खाल्ल्या मळ्यातली मोटर बंद राहिली तरी चालेल, पण चुलत भावाला पाणी द्यायचं नाही. त्याच्या कांद्याची चिंगळी ह्या डोळ्याच्या खत होऊ दे. आणि आपलं कचेरीचे भांडण चालू आहे, त्याला माघार घ्यायची. भले 10 गुंठे इकडं गेली तरी चालेल. आणि जर तो माघार घेतलीस तर तुम्हाला बोला आलंय तुमच्या वाट्यावर. बोला. तुम्हाला पोटचा नाही,
अन्यालो आता मी स्वर्गात आहे. आता सरळ उत्तर सांगा. हसत हसत जगा हा स्वर्ग आहे, भजन करीत राहा हे वैकुंठ आहे, आणि तडफडून मला हा नरक आहे. बोला तुमचं काय मत? चांगला जगा. कोण गेलाय वर? काय मग म्हणतात आमचे वडील वर गेले. बर कोण वर गेले? तर त्यांना गावातलं कोणी का भेटलं नाही? म्हातारी आजारी पडली, म्हातारी आजारी पडली, शेजारच्या बाया आल्या. बरं तुमचे माझे पाहुणे इतके नालायक आहेत, खायचं बंद झाल्यावर खायला घेऊन येतात. इतर टायमाला कुठं उलटले होते मला माहिती, पण खायचं बंद झालं का केळं बोर कवठ चाललं थोबाडवाशी द्या घेऊन. आणि म्हातारी पडली आजारी कवठ घेऊन निघली. आधी 2-4 बाया आल्या, लगेच म्हातारीच्या पायाजवळ बसल्या, डोक्याजवळ नाही. मरणाऱ्या माणसाला भेटायला गेल्यावर त्याच्याजवळ एखादी गवळण म्हणावी, अभंग म्हणावा, एखादी ओवी म्हणावी. त्याचा शेवट आलाय. ही गेली तरी आणि त्याच्या पायाला हात लावतो, गार पडले. कोणत्या कॉलेजला होती? पायी गार पडलो म्हातारी मरत हे कुठं वाचलं. दुसरी लगेच दरिद्री नाकाचा शेंडा पाहते, कल्ला. आता जवळजवळ आटापले म्हातारीची चांगली लुगडी लपून ठेवा, सोन्याची वेली वाट लावा. तिसरी लगेच कानाची पाळी पाहते, वाकली बाई पुरी बोलवा. आल्या बाई पुरी केळण मोरण कवठ घेऊन, आणि म्हातारी जवळ 7-8 बाया बसल्या होत्या. पुरीला वाटलं म्हातारी गेली, पुरीनं केळच फेकून दिली आणि मोठ्यानं इवळली. लोकांना वाटलं म्हातारी मिळली. म्हातारीनं गपक्यात डोळे उघडले आणि पुरीकडे पाहिलं, मिळली म्हातारी. ती म्हणली माझ्याचा माझ्या इतका जीव मला डोळे भरून पाहिलं. म्हातारी गेली. म्हणजे तू दरिद्री किती याचा विचार कर. तू आल्या म्हातारी घालवली. तू जर 4 महिने आली नसती तर म्हातारी मतदान करून गेली असती. हे सगळं गप्पा आहे. म्हातारा मिळाला 2 वर्ष झाले का 2 म्हाताऱ्या गप्पा मारितात. आमच्या लहानाचा लहान आहे ना, दिखतो त्याच्या आज्यासारखा आहे. त्याचा आजा आला येईन ना, तू याच काचानं गेला का आला येईल. सरळ समजा. हसत हसत जगा हा स्वर्ग आहे. वर कोणी जात नाही, वरचं आपल्या बजेटमध्ये बसत नाही. तुमचं तुम्ही पहा. आमची महाराज मंडळीने नाही का तुमच्या कुठं वाचण्यात आलं असेल तर ते पहा, पण माझ्या बजेटमध्ये बसत नाही. मला एवढंच कळतंय, आजचा दिवस मजेत घालवा, उद्या काय व्हायचं ते होईल. आणि काही झालं तर आपल्याला कोणी सोडवणार नाही, कोणाला वेळही नाही. कोणाला वेळ आहे, कोण बायकोन कोण पोरण, कोणाला वेळ आहे. ही सगळी भामटेची टोळी आहे. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालं, तिला का वेळ आहे. ती फक्त तुझं ATM मोकळं करते. हे प्रेम बिम हे सगळ्याला बडे. कोणाला वेळ आहे. उगाच आता आपलं चाललंय महाराज, लोक ऐकत नाही. हे कुटुंब भाग्यवान गलंडे, यांनी एवढं पुण्यस्मरण केलं, नाही तर बापाला हाणणारी माणसं आहेत महाराज. आता इंद्रिकेचं कीर्तन आहे ना, तर काय घेऊन बसले महाराज तुम्ही. मग 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. 31 वर्ष थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला. आणि माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. काय बोलायचंय मला. पोरीला पाहुणे आले तर बापाला कोंडून घेणारी घर आहेत. मुलीला पाहुणे आले तर ईश्वर सर बाप कोंडून घ्यायचा महाराज, पण पाहुण्यांमध्ये येऊन द्यायचा नाही बाप. का तो काही बोलतोय. काही म्हातारी आशा घरात आहे महाराज. जर त्यांना भेटायला तुम्ही गेले आणि दरवाजा जर उघडला, उलटे होते उलटे. एवढ्या घाणीत बाप आहे. फक्त बाहेर कडक कपडे घालायचे, पांढरी केस काळी करायची, मिशा करायच्या, बारीकले ब्रँड प्यायचे, बायकोला 2-4 घोडे लावायचे, म्हणजे लोक शहाणे झाले. एवढंच आहे लोकांना. बंगल्यातून निघायचं, हायवेला पोहे खायचे, बायका देखण्या करायच्या आणि गाड्यांच्या हातच्या रोट्या आणायच्या.
त्याला चकण्या सगळं थोडी 90 आणायची, एखाद्याला घोडा लावायचा, बस टॉप. बापाच्या नावाचे नाहीचे पैसे बुडवणारे माणसं कीर्तनात बसेल. नाही डोकं पण झालं. खरं बोलायचं नाही, खरं बोलला का त्याचा बांबू पाटलाच. या जगात फक्त मोठ्यांची बुट साठायची आणि दुसऱ्याची लाल करून जगायचं एवढाच नियम आहे. रोज नवे लफडे बघणारा माणूस मी, 1000 शिव्या तर रोज खातो. आणि लफडे रोज नवीन, उठलो का लफडे सुरू. आज बाईला बोलला आणि उद्या गाड्याला बोलला. कोणाला तरी खरं बोलू द्या. तुमचं काय मत आहे? हे जग दाबून मारलं ह्या लोकांनी, दाबून. लोकांचा वापर फक्त यूज अँड थ्रू करायचा. सीझन पुरते लोक वापरून घ्यायचे, सीझन संपलं का लोक सोडून द्यायचे. लोकांचा वापर यूज अँड थ्रू. आमच्यासारखं बोलला तर क्लिप, भावना दुखवल्या, ठोकली आमच्या. मी आहेत ना प्रेमी करायला. इतकी वाईट परिस्थिती झाली समाजाची. तुमचं काय मत आहे? फक्त आम्ही बोलतो तो लोकांना जड जाते. मला हसण्यावारी गोष्टी निवडा का. तुम्ही बारीक अभ्यास करा. ही स्वर्ग बिर्ग काही नाही, इथंच सगळं आहे. तुमचं काय मत आहे? हा, इथंच काही काही अजब आहेत. वटेवर बंगल्याच्या पोर्च मध्ये पोतेवर म्हातारी बसते, तर तिच्या गालावरचं हसू तिच्या नातवांना आशीर्वाद देते. आहे का नाही? अशी माणसं आहेत. आज एवढा सोहळा पाहिला ना, ही दोन्ही माणसं किसन पाटील आणि सुभद्रा मुलांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. हा, आणि त्यांच्या मुलांचं न कौतुक कमी करा, त्यांच्या आई वडिलांची सेवा करणाऱ्या सुनांचं कौतुक केलं पाहिजे. आणि खरी म्हाताऱ्या माणसांची सेवा सुनाच करतात, पोरं करीत नाही. कौतुक पोरांचं नाही, सुनेंचं केलं पाहिजे. आणि सुना चांगल्या म्हणून सासऱ्याचं आयुष्य वाढत. हे त्यांना ठेवा. सून चांगली मिळाली का सासऱ्याचं आयुष्य वाढलं. काय घेऊन बसले तुम्ही? आता या माणसांना, दोन्ही भावांना काय स्वर्गात जायची गरज आहे? गंगा पूजन करायची गरज आहे? काय त्यांना काशीला जायची गरज आहे? आज एवढा मोठा कार्यक्रम केला, वडील सुद्धा स्वर्गातून आशीर्वाद देणार, संपला विषय. माय बापा पवित्र नाही, एकादशीला मरण पवित्र नाही. काही टापा हानीत नका जाऊ. माळकरी नीट माळकरी नीती म्हणतात. कोणत्या ग्रंथात वाचलं तुम्ही? मी माळकरी आहे, पोपटवाणी बोलतो. मरायच्या टायमाला आमलेट मागू शकतो. त्याच काय असं सांगितलं कोण तुम्हाला? नीट ऐका उत्तर. सोमवारी मरण पवित्र नाही, एकादशीला मरण पवित्र नाही. माळकरी नीट मारतात असा नियम नाही. मरायच्या अटी ऐका, सांगून टाकू का? 1. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2. मरायला शुक्ल पक्ष असावं. 3. मरायला उत्तरायण असावं. आता उत्तरायण आहे, आता मरायला काळ चांगला आहे. ज्यांना ज्यांना ह्या गोष्टीचा फायदा घ्यायचा त्यांनी ही संधी सोडू नका. अजून 21 जून पर्यंत उत्तरायण आहे आणि 21 जूनला दक्षिणायन लागण. माणसाचा मृत्यू दिवसा 1. दिवसा झालेला असावा. 2. मरायला शुक्ल पक्ष असावं. 3. मरायला उत्तरायण असावं. 4. मरताना इंद्रिय टवटवीत असावे. 5. शरीराचं तापमान समान असावा. आणि 6. माणसाचा मरताना जठर अग्नी प्रदीप्त असावा. ही 8 आहे. म्हणून माणूस खाता खाता मरावा, म्हणून मरणाऱ्या माणसाला दूध देतात. तुम्ही म्हणाले वाचायचं कुठं? हातावर लिहून घ्या, घरी गेल्या उचका. अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या वव्या घरी गेल्या उचका.
आणि 8व्या अध्यायामध्ये जे 247 वगैरे अख्खा अध्याय जन्माचा आणि मरणाचा आहे. घरी गेले उचका. आता हे वडिलांचं आईचं श्राद्ध आहे, पुण्यस्मरण आहे म्हणून बोलायला बरं वाटतंय. नाही तर राजकारणी लोक बिकळ जरा सर्व्हिसवाली मंडळी नीट आहे का. 40% शाळेतले पोरं आज मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झालेत. कोणी बोलायचं नाही. आम्ही बोललो का आमच्यावर गुन्हा, आम्ही बोललो का आमच्यावर गुन्हा. कोणत्याच ग्रामपंचायत सदस्याला त्याच्या गावातल्या शाळेचा पट माहित नाही. त्यांनी फक्त दोनदा शाळेत जायचं, 26 जानेवारी 15 ऑगस्ट. आणि 26 जानेवारीला तर असे कपडे घालून जातो जसे काय याला इंग्रज हुसकून लावले. 5 वर्ष मी कीर्तनात बोंबलोय शाळेतले मोबाईल बंद करा. त्यांनी मला आरोपी केलं. पाया पडून सांगतो आपण 50चे झालोय. आपल्या नंतर देवळात दिवा लावायला माणसं राहणार नाही. तुमचं काय मत आहे बोला. आता लोकांना वाटतं इंदुरीकर बोलतो कुटीचे देऊळ आहेत, हरिपाठ नाही. कशाला झक माराय देवळं बांधायची, कशाला बांधाय देवळं बांध. आज दिंड्या तपासा सगळे म्हातारे माणसं आहेत, सप्ते तपासा सगळे म्हातारे माणसं आहेत. नवीन मंडळी देवळाकडे यायला तयार नाही. पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. गणपती मंडळाच्या अध्यक्षालाच गणपतीची आरती येत नाही. त्याला म्हणून दाखवा आपल्याला. खरंय का खोटंय बोला. इथून पुढे आजपासून या दोन्ही स्पर्धा निमित्त सरपंच साहेब तुमचं गाव असून ते सरपंच चांगले आहेत. गाव एकदम स्वच्छ आहे आणि स्वच्छ आहे. झाडं बिडं टकाटक आहे चांगलं. ऐका नीट. आजपासून ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच आठवड्यातून एकदा तरी शाळेत गेले पाहिजे. गावातली एक गोष्ट कमी झाली तरी चालेल पण शाळा मंदिरं झाली पाहिजेत. हीच किसनरावांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि तुम्ही जर शाळा वाचवल्या नाही तर गावचा कार्यक्रम संपला. तुमचं काय मत आहे. हे जाऊ दे, हे चालूच राहणार आहे. आणि दुसरं वाक्य बाकीचे सगळे लोक तुमच्या माझ्यामध्ये मतभेद लाख असतील पण गाव विकास आणि धर्मासाठी आपण एकत्र चाललं पाहिजे. हे ध्यानात ठेवा. पक्ष नंतर, नेता नंतर, साहेब नंतर. साहेब नंतर, पक्ष नंतर, नेता नंतर, गट नंतर. पहिल्यांदा गाव आणि दुसऱ्यांदा धर्म. आणि धर्मासाठी तुम्ही मी मनगट एकत्र केलं तरच धर्म टिकेल. तुमचं काय मत आहे. आणि आज माणसावर संकट नाही आहेत, आज धर्मावर संकट आहेत. आणि आज आपल्याला माणसं वाचवायची नाही, धर्म वाचवायचा. तुम्ही हे भांडण तंड गाव लेवलचे सोडून द्या आणि गावच्या विकासाला मंदिर बांधायचं. गाव एकत्रच पाहिजे. शाळा बांधायची. गाव 40% शाळेतले पोरं मोबाईल न गेले याच्यावर तुमचं काय मत आहे बोला. खरंय. दुसरं सांगतो, सांगू का पुढे जाऊ. सांगा. 10% लोक शेअर मार्केट मध्ये भिकारी झाले. इथं 14 जण पैसे गेलेले. तुमच्या बापानं पाहिलं होतं का 2 रुपयाला 36 रुपये. भिकारी व्हा भिकारी. आणि भिकारी व्हायची वेळ आली. 31 वर्षापूर्वी मी कीर्तनात बोंबलत होतो तुम्हाला मजूर गाडी येईल. आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला यादाने पैसे दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेऊन घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागेल वेळ आली. मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. आणि मी बोंबलत होतो कमी बुद्धीचे माणसं गाव कारभारी होतील झाले. मी बोंबलत होतो पोरगी बापाला लग्नाचा लोट ठेवणार नाही गेली. मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी याला आहे पण इतका खरं बोलतो म्हणल्यावर याच. खरे का खोटे बोला. आणि आता केशवरावांच्या पुण्यस्मरणाला सांगून देतो समुद्रबाईच्या 5 वर्षाने चालू सुंद्यावाले ध्यानात ठेवा. 5 गोष्टी घडणार. 1. जमीन शिल्लक राहणार नाही.
सगळे घरं वाहिले निघणार. आपल्या आज्याला जेवढा बांध होता तेवढा आज आपल्याला उतार आहे. जमीन कुठे आहे? 2 एकर वाल्याला 2 पोर आहे, 1 एकर, 1 एकर वाल्याला 2 20-20 गुंठे. कोंबड्या डालायच्या कुठं? जमीन मिळणार नाही, बायको कधीच मिळणार नाही, तो विषय सोडून द्या. नोकरी लागणार नाही. 10 लाख भरून 3,000 पगार घ्यायचा आहे. आणि 10 लाखाचं 4% व्याज 40,000 आहे. रिटायर झाले, काही परमनंट झाले नाही. काहींचे पोरं लग्नाला आले, बापाला पगार नाही. काही जूनला परमनंट, जुलैला रिटायर. खरंय का खोटंय बोला? नोकरी नाही, छोकरी नाही, धंदा नाही. 3 किलोमीटरला 3 पंप, 6 ढाबे, 9 बार आणि 113 टपरे आहेत. मोजून या मी येताना मोजल्या. 5 वर्षानं धंदा नाही. पुढे आहे का? 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले, 10% लोक शेअर मार्केटने गेले. खरे का खोटे बोला? त्याच्या पुढचं आहे का? आज बापाव कर्ज नाही, पोरांवर कर्ज आहे. तुम्ही काहीच बोलत नाही. तुम्हाला पटलं नाही का? हे बापाव कर्ज नाहीये. कर्ज बापानं कर्ज काढायचं, माझ्या पोरानं आणायच्या. पोराला दुकान टाकून दिलं, गेम सुरू केला, 3,000 लावले, 9,000 आले. 9,000 लावले, 41,000 आले. 40,000ची पार्टी दिली, 40 लावले, 1.5 लाख गेले. दुकान विकलं. दुकान विकलेली कीर्तनात बसले 2 जण. खरंय का खोटंय बोला? तुमचं तर डोकं बंद झालं. त्याच्या पुढचं ऐकलं तर डोकं बंद होईल. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. बोलायचं नाही कोणी. जो बोलला, इंद्रिकर बोलतो ना, त्याची तारीख घ्यायची नाही. तो काहीही बोलतो, काही बोलतो. म्हणजे पागल बिगल आहे का? दगड हाणतोय मी फक्त खरं बोलतोय. आज हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. बरं, लोकांना राग येतो इंद्रिकरचा. आज बाप जिवंत आहे, मुलगा गेला, अशी कुटुंब आहे. सांगा मला, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला. इस्टेट कमवायची कोणासाठी? विचार करा ना. आज पाण्याची बाटली न घेणारी माणसं आहेत आपण. मिसळ पाव खाऊन दिवस घेणारी माणसं आहेत आपण. आपला पोरगा जर आपल्या अगोदर गेला तर आपण काय कमावलं? विचार करा, करा विचार. आयुष्यभर कष्ट कुणासाठी करायचे? अरे, मिसळ पाव खाऊन दिवस करणारी माणसं आपण 3 रुपये रिक्षाला जातील म्हणून 3 किलोमीटर पायी चालणारी माणसं आहेत आपण. बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून आपण मुलं मोठी केली. पोराचा नंबर लागला, बरे लागलं, त्याला बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले. मला रडला बाप. आणि बायको हसली, म्हणली माझ्या मुलाचं जर चांगलं होत असेल तर माझ्या दागिन्याची किंमत माहित नाही. आज बाप जिवंत आहे, मुलगा गेला. आई जिवंत आहे, आई जिवंत आहे, मुलगा गेला. समजत नाही आईला पोरगा दारू पित आहे? समजत नाही आईला? आज पोरांचे पोरींचे लाड तुम्ही करून जिंदगी संपून टाकली घरातली. ध्यानात ठेवा महिला मंडळ. पोराचे पोरीचे लाड केले तुम्ही, लाड. आणि ईश्वरासारख्या नवऱ्याचा काही बायको मुलांदेखत अपमान करायचा आणि स्वतःला शान समजून तुम्ही मुलं बाळ संपवलीत. कोणतीच बाई नवऱ्याची बाजू घेऊन बोलत नाही घरात. तिला फक्त म्हणायचं तुझ्या बापाला अक्कल नाही, मी म्हणून राहिली. त्याच्यातून गाड होत काही. खरंय का खोटंय बोला? पोरानं कोणची पोर घरात आणली ती म्हणती कोणची का व्हायला पण आणली ना. आई तिला पहिलं पोरग, मग त्याला काय होतंय पा. पहिला म्हणलं मुलाची आई जर मुलाची अंत्यविधीला गेली तर काय कमावलं आयुष्यात तुम्ही? काय कमावलं? गाड्यांना बांगल्याला आग लागतं का तुमच्या? काय करायचं आपण गेल्यावर? काय करायचं? ऐका, ए बस,
आज आई जिवंत आहे, मुलगा गेला. महिला मंडळी 4 वर्षाचा एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं ना, त्या प्रेताजवळ लालानी पोरं उड्या हाणतात. हो उड्या. काय माहित त्यांना माझा बाप गेलाय, काय माहित त्यांना माझी आई विधवा झाली, काय माहित त्यांना मला आई नाही बाप नाहीये. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोकांनी आंघोळीला बाहेर का काढलं, सांग आई सांग. आणि तेच प्रेत रस्त्यानं घेऊन जाताना पोरं विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलं सांग. आणि तेच प्रेत घेऊन जाताना पोरं विचारतात, पेटवला माझा बाप आहे, पेटवला, पेटला माझा बाप, पेटला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेलाय. ते पोरग म्हणत शाळेतल्या पोरांना माझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात तू खेळत का नाही, माझा बाबा देवा घरी गेला म्हणून माझ्या घरात स्वयंपाक नाही झाला, व स्वयंपाक नाही झाला. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय, तुझा बाबा मेलाय. ते पोरग घरी तर आईला म्हणत आई मेला ग माझा बाप, आई मेला, मेला माझा बाप. या 3 वर्षात तिसरी जी पोरं बापाच्या दाव्याला आहे. या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला आहे. आणि या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहे. बोला तुमचं काय मत आहे. आणि याला 3च गोष्टी जबाबदार आहे, दारू, जुगार आणि मोबाईलचा गैरवापर. आणि बऱ्याच लोकांनी बोबाटा केलाय का मुलं जास्त आहेत तर मुली कमी आहेत. तसं नाहीये, पोरगी देण्याच्या लायक पोरच नाहीत. कसायाला गाय देणं, दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे. मला इतकी नालायक आवलाद हे बेवड्यांची, इतकी नालायक. भांडे विकले, भांडे ठेवले नाही ह्या नालायकांनी घरात. भांडे, लुगडे विकले, बायकांची लुगडे. दळायला गेला, दळणच विकलं. तुमचं काय मत आहे महाराज? महाराज शनिवार रविवार पोरगी शाळेत जाऊन महाराज शनिवार रविवार पोरगी आई बरोबर कामाला जाऊन सोमवारी फी भरते. नाही का अशा मुली की आई बरोबर रोजाने जाते, 100-200 रुपयानं रोज कमवते आणि 50 रुपये 10वीची फी भरते, 250 रुपये. अशा मुली नाहीत. शाळेतून आलेली पोरं भाकर नाही म्हणून आईची ओट्यावर वाट पाहणारी पोरं. आणि आई शेतातून आली ना, दोन्ही पोरं आईला करकटून मिळतात. आई मला भाकर दे. आई ज्वारीची दुपारची भाकर चुरते आणि कालवनात होते. दोन्ही पोरं खायला बसले की दारुड्या येतो आणि ते ताट लाटाला उडून देतो. मुलां देखत बाप बायकोला मारतो तर दोन्ही पोरं एकमेकाच्या कुशीत घुसतात आणि डोक्यावरच पांघरून काढून आई मुलीला, आई बाप माझ्या आईला कसा मारतो ही मुलगी पाहते. काय भयानक चित्र आहे, भयानक भयानक चित्र आहे, भयानक. फक्त आम्ही बोलायचं नाही आणि आम्ही बोललो का तुम्ही आमचा कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही. वस्तू खरी का खोटी आहे बोला. आणि लग्न जमवणारे नालायक नीट आहे का मधले नालायक. नवरदेव दारू पितो हे बैठकी स्पष्ट सांगा. हे दरोडेखोरांचं कमिशन आहे लग्न जमवायचं. इकडून 50 इकडून 50, 1 लाख काढायचे आणि गरीबाच्या मुलीच्या संसाराचं वाटोळं करायचं. किडे पडून मरतील हे लोक, किडे पडून. इथं 4-5 जण आहे. मी तळतळीनं बोलणारा माणूस आहे. महाराज हे केस कमी आहेत माझ्या अंगाची, एवढी मी गाव पाहिजे. तुम्ही मला महाराज म्हणावा, माझी तारीख घ्यावा, माझ्या पाया पडावा, ह्याच्या पुढचा महाराज मी. माझ्या डोक्यात एकच खटकी आहे,
आपली माणसं वाया गेलीत बदलली पाहिजेत. बाकी मला तुमच्याशी काय घेणं. आम्ही तुमचे तुम्हाला बोललंच पाहिजे आणि तुम्ही आमचे ऐकलं पाहिजे. काय माझं तुमचं घेणं काय. माझी म्हैस तुमच्या घासात येणार आहे तर तुम्ही माझे पाहुणे. मी वाईट थोडस का बोलतो ते हिताच आहे. राग येतोय लोकांना इंदुरी करता. म्हाताऱ्या माणसांच्या सुद्धा पाया पडतो. तुमच्या मुलासारख्या मी. तुम्ही कधीही मरा म्हातारी माणसं, पण आज श्रद्धाला पुण्यस्मरणाला माझं एक वाक्य ऐका. मरण्याच्या अगोदर तुम्ही खाते वाटून मरा. तुम्ही जाता उलथून मागच्या एवढ्या खुदाकुद्या लावून देता तुम्ही. तुम्ही याला वाटलं ते एखादा गुंठा वर न्या. काय लागली तुम्हाला गप्पा हाणायला वर ग्राउंड, पण खाली तुम्ही इस्टेटीचं व्यवस्थित वाटप करून वर जा. उद्या सोमवार आहे, तलाठी गाठवा. आणि ह्या आठवड्यात तुम्ही पोरांना कोणाला एखाद्याला गुंठा जास्त द्यायचा कमी द्यायचा तो तुम्ही द्या. पण तुम्ही गेल्यानंतर अक्षरशः तुमच्या माझ्या घरात इस्टेटीवरून 10वीच्या आत मारामाऱ्या आहेत. प्रत्येक घरात 10वीच्या दिवशी संध्याकाळी कुद्या. यांना दम निघत नाही आणि यांचं ऐकल्याशिवाय आपलं पोट भरत नाही. आणि यांचा ह्या आपल्या ऍडव्होकेट आहेत. आपला माणसाचा खरा वकील म्हणजे त्याची ती फक्त म्हणते तुम्ही विषय काढा, बाकीचं मी पाहते. तुम्ही मध्ये बोलायचं. तुम्ही फक्त विषय काढून बाजूला, बाकीचं सगळं अख्खा वाडा एका तणक्यात नीट करते. फक्त तुम्ही भुकायचं, कारण तुम्हाला पहिल्यापासून आखलीचा पत्ता. आपल्याला लगेच म्हणायचं बाई मी तुझ्या पुढं शब्द. आणि हिचं तुम्ही बा या बाया इतक्या विचित्र असतात. या नोकरीवालीची बायको आहे ना, नोकरीवाल्याची जर रिटायर होऊन शेती वाढली ना, कुठं भोपळा लावीन आणि कुठं वांग लावीन, पण भांडण्याच्याच ठिकाणी लावीन. खरं आहे का खोट आहे. आणि तिला असं वाटतं शेतीतलंही उत्पन्न आहे. ती यानपाट आहे, आखलीचा पत्ता नाही. लुगड्याच्या पदरात 2-4 बी धरीन, वांग्याची भोपळ्याची. कुठे चालली का खुरप तोच तिथं. या नेमका शेजारच्या वावरात गेला पाहिजे. झाली मारा. तुला इकडं वावर पडलंय उलट ना, काय तुला लावायचं लावून. तिने एवढा लावला, उतरलाच नाही, पण तिने लावलाच. आणि वरून नवऱ्याला म्हणती तुमच्या भोळेपणाचा तुमच्या भावानं फायदा घेतला. आता फक्त मी आहे. आता तुम्ही बोलायचं. ती पुरीला सुद्धा नवऱ्याच्या घरी जाताना हेच सांगते. एखादा महिना बघ, सगळ्यांचा अंदाज घे. तर पाहुणा इकडे घेऊन ये, पण तो काम करायचं नाही. सांगणारे माया पुढे तिघे जणी नाव सगळं सांग. पुरीच्या संसाराचं वाटोळं तिच्या आईनच केलं. ध्यानात तुला काम नाही का काही. मर ना तुझ्या घरात पाय ना. सासऱ्याचं दोतावर धुवू नको. सासूचं लुगडं फक्त बैल सांभाळ. फक्त बैल ताब्यात धर, बाकीचं मी पाहते. महिला मंडळ खरं बोला. हे खरं आहे का खोट आहे. म्हणत मी लोकांच्या शिव्या खातोय. खरं बोलतो आणि शिव्या खातो नाही. आज खरा गलंडे परिवाराचा संसार सुफल झाला.